सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 11 ओवी क्रमांक 651। तव परिमानो रंगो तेने देखिला साविया चांगो ते तग्रहा केल वेची लागो म्हणून घडी केली पुढाती। तेव्हा त्या वस्त्रांची लांबी रुंदी व रंग हे सर्व व्यवस्थित पाहिल्यावर जो अर्जुन त्याला ते वस्त्र घेण्याची इच्छा नसल्यामुळे पुन्हा पुन्हा पूर्वीसारखी घडी केली। तैसे वाढीचे निभव सपाने रूपे विश्व चिंतिले जेने ते सौम्य कोडी सवाने साकार झाले। त्याप्रमाणे अति प्रचंड श्रीकृष्णाच्या विशाल विश्वरूपाने संपूर्ण विश्वाला जिंकले होते। तेच कृष्ण रूप पूर्वीप्रमाणे सौम्य आणि सुंदर सगुण साकार झाले। किंबहुनानंते धरिले दाकोटपणा मागुते पर्याश्वासिले पार्थाते विहाली यासी। काय सांगावे, त्या अतिशय वाढलेल्या विश्वरूपाने पुन्हा पूर्वीप्रमाणे मर्यादित रूप धारण केले आणि भीतीने ग्रस्त झालेल्या अर्जुनाला आश्वासन दिले। जो स्वप्नी स्वर्ग गेला तो अवसात तैसा चेला तैसा विस्मय झाला किरीटीसे। जसा एखादा माणूस स्वप्नात स्वर्गात गेल्यावर अकस्मात स्वप्नातून जागा होतो तर तेथल्या तेथेच असतो, त्याप्रमाणे अर्जुनाला आश्चर्य वाटले। ना तरी गुरु कृपे सवे ओसरले या प्रचंड ज्ञान अवघे स्फुरे तत्वातेची बांधवे श्रीमूर्ती देखिले। अथवा सद्गुरूंनी कृपा झाल्यानंतर प्रपंचाचा सारा विस्तार नाहीसा होतो आणि ब्रह्मज्ञानाचे स्फुरण होते। याप्रमाणे विश्वरूप ओसरल्यानंतर अर्जुनाने श्रीकृष्ण रूप धारण केले। तया पांडवायसे चित्ती आड विश्वरूपा जवनिका होती ते फिटोनी गेली पराती हे भले झाले। अर्जुनाच्या मनात असा विचार आला की चतुर्भुज मूर्तीच्या आड जो विश्वरूपाचा पडदा होता तो नाहीसा झाला आणि ही फार चांगली गोष्ट झाली। काय कळा ते जिनोनी आला की मावा तू मागा सांडिला आपुलिया बाई उतरला सातही सिंधू। जसे काही काळात जिंकावे अथवा अतिशय मोठा वादळ वाऱ्यातून सुटून जावे अथवा 7 समुद्राला पोहून पार पडावे ऐसा संतोष भाऊ चित्ते घेई जात असे पंडू सुते विश्वरूपा पाठी कृष्णा ते देखो निया। एवढा मोठा परम संतोष विश्वरूप दर्शनानंतर कृष्ण रूपाला पाहून अर्जुनाच्या मनात निर्माण झाला होता। मग सूर्याची अस्तमानी मागुती तारा गवती गगनी तैसा देखो लागला मनी लोका सहिता। सूर्य मावळल्यानंतर पुन्हा तारे जसे आकाशात उदय पावतात त्याप्रमाणे अर्जुन जिवंत लोकासहित पृथ्वी पाहू लागला। पाहे तवा तोची कुरुक्षेत्रा तैसेची देखी दुही भागी गोत्रा वीरवर्षताती शास्त्र संघाटवरी। जेव्हा तो पाहू लागला तेव्हा ते पूर्वीचे कुरुक्षेत्र 2 भागामध्ये विभागलेले आहेत। गोत्रे ज्याने वीर क्षत्रांच्या आणि अस्त्रांचा संघात वर्षाव करीत आहेत। तया बाणाची मांडवांतो तैसाची रथो तेथे निवांतो दुरे बैसला लक्ष्मीकांतो आपण स्थळी। त्या अनेक बाणांच्या मंडपाखाली पूर्वी जसा होता तसाच रथ निवांतपणे उभा होता। पुढे सारथी म्हणून लक्ष्मीकांत श्रीकृष्ण भगवान बसलेले आहेत आणि आपण रथा खाली आहोत असे अर्जुनाला दिसले। एवं मागितले जैसे तैसे तेने देखिले विलासे मग म्हणे जी आलो ऐसे
याप्रमाणे पराक्रमाचा विकास करणाऱ्या अर्जुनाने जसे मागितले तसे प्रभूने पूर्ववत स्वरूप पाहिल्यावर तो अर्जुनाला म्हणाला, महाराज मी वाचलो असे मला वाटते. बुद्धी ते सांडोनी ज्ञाना, भेने कवळ खले ग्राण, अहंकारेसी मना देश धडी झाले. विश्वरूप पाहताना माझे ज्ञान बुद्धीला त्यागून भीतीने आड रानात शिरले होते. अहंकाराला सोडून मन अहंकारासह देशोधडीला लागले होते असे अर्जुन म्हणतात. इंद्रिय प्रवृत्ती भुलले, वाचा वाचपण चुकले, ऐसी आपापरी होती झाली शरीराग्रामी. इंद्रियांची विषयाकडील धाव थांबली होती, वाचा बंद पडली होती, अशी शरीररूपी गावांची अवस्था झाली होती असे अर्जुन म्हणू लागले. ते अवघीची मागोते, जीवाचे भेटली प्रकृती, आता जिताने श्रीमूर्ती झाले मिया. आता ही सर्व अव्यवस्था संपली आहे आणि इंद्रिय आपापली कर्मे करू लागले, म्हणून श्रीकृष्णाच्या दर्शनाने मी आता वाचलो असे मला वाटते. ऐसे सुखाची घेतले, मग कृष्णा ते म्हणितले, म्या तुमचे रूप देखिले मानुष आहे. याप्रमाणे अर्जुन अंतर्यामी सुखी झाला आणि श्रीकृष्णास म्हणाला, तुमचे हे मनुष्य रूप मला आता दृष्टीस पडले. हे रूप दाखवणे देवराया, की जय मज पत्य चुकलिया, भुजाओनी तुआ माया स्तनपाना दिधले. हे देवा, आपण या रूपांचे मला पुन्हा दर्शन दिले, ते जणू मज चुकलेल्या लेकरास समजावून तू आईच्या ममतेने स्तनपान केले आहेस. जी विश्वरूपाची सागरी, होतो तरंग मवितवावेवरी, तो ये निज मूर्तीच्या तिरी निघालो आता. या विश्वरूपी विशाल सागरामध्ये जो मी हाताने लाटामागे लाट आक्रमित होतो, मी त्या आपल्या कृष्ण मूर्तीच्या तीराला लागलो आहे. ऐके द्वारकापुर सुहाडा, मज चुकती आजी झाडा, हे भेटी नवे बहुडा मेघाचा केला. हे द्वारकापुरीच्या वीर वल्लभा, ही भेट नव्हे तर मी जो सुकावयास लागलेले झाड झालो होतो, त्या माझ्यावर तू मेघांचा वर्षाव केला आहेस. जी सावियाची दृश्य फुटला, तया मज अमृत सिंधू हा भेटला, आता जियानियाचा झाला भरवसा मज. माझ्या हृदयरूपी अंगणामध्ये आनंद वेलींच्या लावणी होत होती, आता मी आनंदासी ऐक्य पावलो आहे. या पार्थाच्या बोलासवे, हे काय म्हणितले देवे, तुआ प्रेम ठेवून यावे विश्वरूपी गी. हे अर्जुनाचे बोलणे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, तू विश्वरूपाच्या ठिकाणी प्रेम ठेवून सगुण रूपाकडे ये. मग ये श्रीमूर्ती भेटावे सरियायते, ते शिकवन सुभद्रापते विसरला सीमा. मन विश्वरूपाच्या ठिकाणी ठेवून मग ह्या सगुण रूपाला भेटण्याकरिता फक्त शरीराने ये. अर्जुना, ही माझी शिकवण विसरलास वाटते. आगांधळिया अर्जुना, हातालिया मेरोही होय साना, साधी मना चुकीता भाव. अरे ज्ञानदृष्टी नसणाऱ्या अर्जुना, सोन्याचा मेरू पर्वत जरी हाताची आला तरी तोही मनुष्याला कमी वाटत असतो, अशी माणसाच्या मनात चुकीची भावना असते. तरी विश्वात्मक रूपडे, जे दाविले आम्ही तुझ पुढे, ते शंभूही परिना जोडे तपे करिता.
आम्ही तुला जे विश्वरूप दाखवले ते तप करून शंकरांना देखील प्राप्त होत नाही, हे तुला प्राप्त झाले. आणि अष्टांगदी संकष्टी योगीची नताती किरीटी पर्यवसरू नाही भेटी जयाचिया. आणि अर्जुना, अष्टांग योगाच्या संकटात तोंड देऊन योगी शिनतात, परंतु त्या विश्वरूप दर्शनाचा प्रसंग त्यांना प्राप्त होत नाही असे भगवान सांगू लागले. ते विश्वरूप एखादे वेळ कैसे निदे खळू माळ ऐसे स्मृत काळ जातसे देवा. हे विश्वरूप एकदा तरी थोडेसे पाहावे असे चिंतन करत देवाचा काळ देखील निघून जातो. आशेची अंजुळी ठेवली हृदयाची आणि ठळी चातक निराळी लागले जैसे. अशा रूप ओंझळ हृदय रूप कमळावर ठेवून चातक पक्षी जसा मेघांची आतुरतेने वाट पाहत आकाशाकडे बघत असतो, तैसे उत्कृष्ट निर्भर होऊन या सुरवर ओकित आटही प्रहार भेटी जयाची. त्याप्रमाणे अति उत्सुक होऊन देवता देखील त्यांच्या भेटीची आठही प्रहर इच्छा करत असतात. परी विश्वरूपा सारिखे स्वप्नी कोणी ना देखे ते प्रत्यक्ष तुआ सुखे देखिले. परंतु त्यापैकी कोणी विश्वरूप स्वप्नात देखील पाहिले नाही, ते विश्वरूप तू आज प्रत्यक्ष सहजासहजी पाहिले आहेस. पायासी वाटा नवाती एक सुफटा साही सहित चोहटा वाहिला वेदी. हे अर्जुना, या विश्वरूपाचे दर्शन होण्यास काही मार्ग नाही. चारही वेदांनी आणि सहाही शस्त्रांनी माघार घेतली. माझा विश्वरूपाची मोहरा चालावया धनुर्धरा तपाची आहे संभारा नवेची लागो. परंतु हे अर्जुना, माझ्या विश्वरूपाकडे चालत येणाऱ्या त्यांच्या सर्व समुदाया मध्ये देखील हे सामर्थ्य नाही. आणि दानादी किरळ कानडे की यज्ञ तैसा न सापडे जैसे निकासुर वाडे देखिला तुआ. तो ज्याप्रमाणे माझे विशाल विश्वरूप सुख पाहिले आहेस, तसा मी दान वगैरे कर्मांनी दिसण्यास कठीण आहे. यज्ञ कर्माने देखील मी पाहण्यास सापडत नाही. तैसा मी एकीची परी आतुडे गावधारी जरी भक्ती येऊनी वरी चित्ता ते गा. असे जो मी एकाच उपायाने सापडू शकेल, हे लक्षात ठेव. तो उपाय हा की जेव्हा भक्ती हृदयाच्या घरी येऊन चित्ताशी विवाह करेल तेव्हाच ते शक्य होईल. परितोची भक्ती ऐसी प्रजन्याची सुटिका जैसी धरा वाचून या नारीसी गतीची नेने. पण मी भक्ती अशा प्रकारची असावी की पावसाच्या जलधारा ज्याप्रमाणे वर्षा करीतात दुसरी गतीच जाणत नाहीत. का सकळ जळ संपत्ती घेऊन समुद्राचे गिवसिती अंगा जैसी अनन्य गती मिनलीच मिळे. अथवा सर्व जल रूप संपत्ती घेऊन गंगा नदी जशी समुद्राचा शोध करीत करीत समुद्राला मिळून पुन्हा आणि मिळतच राहते, तैसे सर्व भाव संभारे न धरत प्रेम एक सारे मज सावी संचरे मीची होई.
त्याप्रमाणे अंतःकरणातील शुद्ध भावाने आणि अखंड प्रेमाने माझ्याशी एकरूप होऊन माझ्यामध्ये संचरणे त्याला भक्ती असे म्हणतात. आणि देवीची मी ऐसा धडिये माधारी सरीचा श्रीराब्दिका जैसा श्रीराजाची. ज्याप्रमाणे श्री सागरात हा काठाला आणि मध्य सागरात दुधाने भरलेला असतो त्याप्रमाणे मी सर्वत्र सारखाच आहे. तैसे मज लागुनी मुंगीवरी किंबहुना चराचरी बचनासी का दुसरी परीची नाही. त्याप्रमाणे माझ्यापासून मुंगीपर्यंत किंबहुना सर्व स्थावर जंगम प्राणी मात्रांना ठिकाणी त्यांच्या भजन करण्यास कोणताच द्वैतभाव शिल्लक राहत नाही. तया शिक्षणा सवे यथविधमी जाणावे जाणितला तरी स्वभावे दृष्ट ही होय. असे ज्या वेळी होईल त्या क्षणी मी विश्वरूप आहे त्याची त्यांना जाणीव होईल आणि जी जाणीव झाल्यावर तसा मी सर्वत्र दिसेल. मग इंधनी अग्नी उपीजे आणि इंधन हे भाष हारपे ते अग्निजी होऊनी आरोपे मूर्त जेवी. काष्टामध्ये घर्ष नाने अग्नी उत्पन्न झाल्यानंतर काष्ट हा शब्द नाहीसा होतो व ते काष्टच जसे मूर्तिमंत अग्नी बनतो. का उदयन की जे तेजाकारे तव गगनची होऊनी एक असे अंधारे मग द्वेलिया एक सरे प्रकाशू होय. तेजाच्या राशी असणाऱ्या सूर्य जोपर्यंत उदयास येत नाही तोपर्यंत अंधकार हा आकाशरूपी होऊन असतो आणि तो उदयाला आल्यानंतर एकदम प्रकाशरूप होऊन जातो. तैसे माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. मग ती जो भक्त आणि हे सर्व विश्व स्वभावातच एक मद्रूपच होते तो भक्त माझ्या ऐक्य भावाने समरस होतो. मग मी तो हे अवघे मग मीची आधी स्वभावे किंबहुना समावे समरसे तो. जो मजची एका लागी कर्मे वात असे अंगी जया मज वाचोनी जगी गोमटे नाही. जो माझ्या ऐक्यासाठी अंगावर कर्माचे ओझे वाहतो त्याला माझ्या वाचून जगात दुसरे काहीही चांगले वाटत नाही. दृष्टा सकळ जयाचे मीची केवळ जेने जनयाचे फळ मजची नाम ठेविले. ज्याला इह परलोक हे सर्व केवळ मीच होऊन राहिलो आणि व त्याने आपले जगण्याचे ध्येय म्हणजे माझी प्राप्ती होणे हेच निश्चय केला आहे. मग भूते हे भाष विसरला जे दिठी मीची आहे सुतला म्हणून निर्वेग झाला सर्वत्र भजे. जो सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी द्वैत भावांची भाषा विसरला आहे त्यांच्या ज्ञानाचा विषय मीच आहे म्हणून निर्वैर होऊन जी जी वस्तू दिसेल ते माझे स्वरूप जाणून तो मला भजतो. ऐसा तो भक्त होय जयाचे दिला दुःख ते हे जाय ते मीची होनी ठाये पांडवागा. हे अर्जुना असा जो भक्त आहे त्यांचे वात पित्त कफमय ते असे 3 धातूंचे शरीर तेव्हा नाश पावते तेव्हा ते देहपातानंतर मीच होऊन राहतो. ऐसे जगा दूर दोन दिले ते
तेने करुणा रस साळे संजय म्हणे बोलिले श्रीकृष्ण देवे. संजय म्हणाला, हे धृष्टराष्ट्र, ज्याच्या उदरात सर्व विश्व समावलेले आहे त्यामुळे त्यांचे उदर विशाल आहे असा भगवान श्रीकृष्णाचे करुणायुक्त वाणीने विश्वरूपाचे आणि भक्तीचे महत्व विशद केले. यावरी तो पंडू कुमारू झाला अनंत संपदा थोरू आणि कृष्ण चरणातरू एक तो जगी. या भगवंताच्या अमृत मधुर उपदेशानंतर तो अर्जुन अनंत संपत्तीच्या लाभाने महान श्रीमंत झाला. तसेच जगात तोच एक श्रीकृष्ण चरण कमलाची सेवा करण्यात चतुर झाला. तेने देवाच्या दोन्ही मूर्ती निकिया नाळिया चित्ती तव विश्वरूपाहुनी श्रीकृष्ण वृत्ती देखिला लाभो. अर्जुनाने देवांच्या दोन्ही मूर्ती जेव्हा नीट निहाळून पाहिल्या तेव्हा त्याने विश्वरूपापेक्षा श्रीकृष्ण रूप अधिक लाभदायक आहे असे निश्चयपूर्वक जाणले. तरी तयाचे जाणिवे मानून की जेची देवे जे व्यापकाहुनी नवे एक देशी. परंतु अर्जुनाच्या ह्या विचारास देवाने मान्य दिला आणि त्यांचा निर्णय मानला नाही, कारण विश्वात्मक रूपापेक्षा एकदेशी रूप खरे नव्हे. हेची समर्थावया लागी एक दोन चांगी उपपत्ती शारंगी दाविता झाला. याचेच समर्थन करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी एक दोन उत्तम अशा युक्ती बोलून दाखवल्या. ती ऐकोनी सुभद्रा कांतो चित्ती आहे म्हणतो तरी होय बरवे दोन्ही आणतो ते पुढती पुसे. त्या व्यक्ती ऐकून सुभद्रापती अर्जुन आपल्या मनात म्हणत होते की या दोन रूपापैकी कोणते रूप चांगले आणि उत्तम आहे हे आपण पुढे विचारू. ऐसा आलोची करोनी जीवी आता पुसती ओ जबरवी आदरिल हे परिसावे पुढे कथा. अशा मनामध्ये विचार करीत आता उत्तम प्रकारे प्रश्न विचारण्याची पद्धत अवलंबित ही कथा आता श्रोती वृंदाने पुढील अध्यायात श्रवण करावी. प्राजाळ व विसंबंधे गोष्टी सांगी जल विनोदे ते परिसा आनंदे ज्ञानदेव म्हणे. ज्ञानदेव म्हणतात, ही कथा प्रसन्नपणे शुलभ ओवी छंदाने व विनोद बुद्धीने सांगण्यात येईल, जरी ती आनंदाने श्रवण करावी असे ज्ञानेश्वर माऊली महाराज म्हणतात. भरोणी सद्भावाच्या अंजुळी मिया ओविया फुले मोकळी अर्पिली अगरियू गेली विश्वरूपाच्या. शुद्ध सद्भावाची ओंझळ करून ववी रूप मोकळी सुकोमल सुगंधित फुले विश्वरूपाच्या दोन्ही चरण कमलावरती मी अर्पण केली आहेत असे ज्ञानेश्वर माऊली श्रोत्या गुणांस सांगितले आहे. 11वा अध्याय समाप्त. रामकृष्ण हरी.